आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन। ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना स्वतंत्रपणे वर्धापन दिन साजरा करणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहात साजरा होणार। लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या खासदारांचा यावेळी सत्कार केला जाणार। शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन वरळीच्या NSCI डोममध्ये पार पडणार। यावेळी दोन्ही शिवसेना नेते आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचं बिगुल फुंकण्याची शक्यता। सद्यस्थितीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये 5.33% पाणीसाठा, फक्त 22 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक। मुंबई पालिकेचे 4393 कर्मचारी अधिकारी अजूनही कामावर रुजू झालेले नाहीत। लोकसभा निवडणुकीच्या कामातून कार्यमुक्त करून सुद्धा कामावर रुजू न झालेल्या पालिकेच्या 123 कर्मचाऱ्यांचं वेतन रोखलं। मुंबईत रस्त्यावर उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करून ते विकणाऱ्या गाड्यांवर पालिकेची कारवाई। मंगळवार रात्रीपासून कारवाईची सुरुवात। कुलाबा, वांद्रे, सिप्स, भुयारी मेट्रो 3 मार्गिकेलगतच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करा। MMRCAचे नागरिकांना आवाहन। नागरिकांनी लावलेल्या झाडांची 3 वर्ष देखभाल करण्याची जबाबदारी ठेकेदारावर सोपवण्यात येणार। नीट परीक्षेतील घोटाळ्याविरोधात आपचं मुंबईतील दादर स्टेशन परिसरात आंदोलन। घोटाळ्यावरती मोदी सरकारनं उत्तर द्यावं, आंदोलकांची मागणी। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस भरतीला पावसाचा फटका। मैदानामध्ये पाणी साचल्यानं शारीरिक चाचणीला अडचण। पाऊस थांबल्यानंतर प्रक्रिया सुरू करणार। अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांची माहिती। राज्यामध्ये आजपासून पोलीस भरतीला सुरुवात। 17,000 जागांसाठी 17 लाख अर्ज। 40% उमेदवार गरजेपेक्षा उच्च शिक्षित। RTE प्रवेशांबाबत माहिती देण्यास शाळांची टाळाटाळ। राज्य सरकारची हायकोर्टात माहिती। प्रशासनाला योग्य ती माहिती सादर करण्याचे शाळांना हायकोर्टाकडून निर्देश। शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या पुन्हा ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय। दुर्गम भागामध्ये सेवा देणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांना मिळणार न्याय। पुढचे काही दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार। हवामान खात्याचा अंदाज। राज्यात यंदा पावसाच्या हंगामामध्ये सरासरीपेक्षा 3 मिलीमीटर जास्त पाऊस। राज्यात या काळात सरासरी 102 मिलीमीटर पाऊस पडतो, मात्र यंदा प्रत्यक्षात 105.8 मिलीमीटर पाऊस पडलाय। राज्यामध्ये पावसानं आठवडाभरापासून ओढ दिल्यानं पेरण्या पुन्हा खोळंबल्या। राज्यामध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये फक्त 5.69% पेरण्या। पावसानं अल्प विश्रांती घेतल्यानं शेतकरी पेरण्यांबाबत संभ्रमात। भाजप राज्यामध्ये धन्यवाद यात्रा काढणार। लोकसभा निकालांनंतर मतदारांचे भाजप मानणार आभार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बैठकांचं सत्र। मुंबईमध्ये 21 जूनला राज्यातल्या भाजप कोअर कमिटीची बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली होणार बैठक। राज्यातल्या संवेदनशील विषयांच्या बैठकांना सचिव सोनिया सेठींची सातत्यानं गैरहजेरी। मदत पुनर्वसन खात्यामध्ये नाराजीचा सूर। सोनिया सेठींनी आरोप फेटाळले। अजित पवार गटाच्या पिंपरी विधानसभेवर आठवलेंच्या RPI सह भाजपचा डोळा। RPI नेत्या चंद्रकांता सोनकांबळेंचा आणि भाजपच्या अमित गोरखेंचा पिंपरीवर दावा। त्यामुळे अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडेंच्या अडचणी वाढणार। जरंडेश्वर साखर कारखान्यासंबंधी पुढील सुनावणी 15 जुलैपर्यंत तहकूब। ईडीच्या भूमिकेवर न्यायालयाकडून तीव्र संताप। देशमुखांच्या दोषमुक्तीच्या याचिकेवर ईडीच्या उत्तराशिवाय सुनावणी। स्वारगेट ते मंत्रालय शिवनेरी बस धावणार। शिवनेरीचा प्रवास अटल सेतू मार्गे होणार। मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी मंत्रालय स्वारगेट बसची मागणी केली होती। आईस्क्रीममध्ये बोट सापडल्याचं प्रकरण। इंदापूरमधील कंपनीतील कर्मचाऱ्याच्या बोटाला जखम असल्याचं निदर्शनास। जखमी व्यक्तीची DNA चाचणी करणार। वैद्यकीय चाचणीचा अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठवणार। साताऱ्याच्या वाईमधील कुसगावामध्ये खडी क्रशर विरोधात ग्रामस्थांचं आंदोलन। खडी क्रशर सुरू करताना 17 ते 18 अटींचं उल्लंघन करून खडी क्रशर सुरू केल्याचा ग्रामस्थांचा आरोप। पुण्याजवळील दिवे घाटामध्ये टेम्पो आणि ट्रकचा भीषण अपघात। 3 ते 4 जण गंभीर जखमी। आळंदी MIDC मधील एका कंपनीमध्ये प्रसाद देठे नावाच्या व्यक्तीची आत्महत्या। मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद।
करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दागिन्यांची मोजदाद सुरू. आजपासून पुढचे 15 दिवस दागिन्यांची मोजदाद सुरू राहणार. मोजदाद पूर्ण झाल्यानंतर हे सर्व दागिने अंबाबाईच्या खजिन्यामध्ये ठेवणार. आषाढी वारीतील दिंड्यांना शासनाकडून 20,000 रुपयांचं अनुदान जाहीर. शासन निर्णयाला काहींचा विरोध करणाऱ्यांमागे अप्रत्यक्ष राजकारण. अक्षय महाराज भोसले यांचा आरोप. नाशिकमध्ये नरहरी झिरवाळांना शुभेच्छा देणाऱ्या पोस्टवर शरद पवार, भास्कर भगरे आणि स्थानिक नेते श्रीराम शेट्टी यांचे फोटो. झिरवाळांच्या पोस्टवर शरद पवार पक्षातील नेत्यांचे फोटो लागल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा. अर्जुन पुरस्कार प्राप्त आर प्रज्ञानंद आणि आर वैशालीनं घेतलं शिर्डी साईबाबांचं दर्शन. दर्शनानंतर दोघांचाही साईबाबा संस्थानच्या वतीनं सत्कार. नाशिक शहरामध्ये 118 तर ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये 32 जागांसाठी पोलीस भरती. जवळपास 12,000 उमेदवारांचे मैदानी चाचणीसाठी अर्ज. 2 तृतीयपंथी आणि 5 माजी सैनिक देखील भरती प्रक्रियेमध्ये सामील. धुळे जिल्ह्यासाठी 57 जागांसाठी पोलीस भरतीच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात. 2,500हून अधिक अर्ज दाखल. 500हून अधिक महिलांचा समावेश. जळगावात नाना पटोलेंविरोधात भाजप महिला आघाडीची निदर्शनं. कार्यकर्त्यांना पटोलेंचे पाय धुतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपकडून तीव्र निषेध. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावात नदी नाल्यांचं पाणी शिरलं. पाण्याबरोबर गाळ आणि कचरा वाहून आल्यानं कळंब गावामध्ये घाणीचं साम्राज्य. नागपूर शहरामधील 3600 सीसीटीव्हींपैकी 700 सीसीटीव्ही बंद असल्याचं नागपूर पालिकेनं केलं मान्य. आपत्कालीन स्थितीसाठी लावलेले हे सीसीटीव्ही बंद असल्यानं अपघात, पूर परिस्थितीवर प्रशासन कसं लक्ष ठेवणार हा प्रश्न कायम. अमरावतीत नाना पटोलेंविरोधामध्ये भाजप आक्रमक. पटोलेंच्या बॅनरला भाजप कार्यकर्त्यांनी फासलं चिखल तर काँग्रेस विरोधामध्ये केली जोरदार घोषणाबाजी. नाना पटोलेंचा जिल्हा असलेल्या भंडाऱ्यातही भाजपचं आंदोलन. कार्यकर्त्यांकडून नाना पटोलेंनी पाय धुतल्याचा निषेध. यवतमाळच्या पिरंजी गावामध्ये 4थीमध्ये शिकणाऱ्या मुलाची आत्महत्या. मुलाची हत्या झाल्याचा आईचा आरोप. वर्ध्यात पोलीस भरतीला सुरुवात. 20 जागांकरता तब्बल 2,091 उमेदवारांनी केले अर्ज. यामध्ये 1,746 पुरुष, 344 महिला तर एका तृतीयपंथीयाचा समावेश. अकोल्यामध्ये पोलीस शिपाई पदाच्या 195 जागा. 195 पदांसाठी 21,000 अर्ज. या प्रक्रियेसाठी 30 पोलीस अधिकारी आणि 232 पोलीस कर्मचारी नियुक्त. भंडाऱ्यात 60 पोलीस शिपाई पदांसाठी 4,035 उमेदवारांचे अर्ज. इन कॅमेरा होणाऱ्या भरती प्रक्रियेवर 400 पेक्षा अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांची करडी नजर. बुलडाण्यात पावसाअभावी 90% पेरण्या खोळंबल्या. काही ठिकाणी पेरणीनंतर पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत. पेरलेल्या पिकाला वाचवण्यासाठी सिंचनाचा आधार. वाशिममध्ये खरीप पेरणीला वेग. चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. कृषी विभागाचं आवाहन. मात्र पेरणीसाठी शेतकऱ्यांची घाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस भरतीसाठी उच्च शिक्षितांची संख्या मोठी. 147 जागांसाठी 339 उच्च शिक्षित परीक्षार्थींचा समावेश. धुळे सोलापूर महामार्गावर पुन्हा रास्ता रोको करण्याचा ओबीसी आंदोलकांचा प्रयत्न. जालन्यामध्ये पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात. हिंगोलीमधून हजारो ओबीसी समाज बांधव वडीगोद्रीत. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ओबीसी समाज एकवटला. तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा होणार जीर्णोद्धार. गाभारा मोठा करण्यामध्ये येणार असून सोन्या चांदीनं मढवण्याचा घेणार निर्णय. तर मंदिर परिसरातील प्रदक्षिणा मार्ग सुद्धा मोठा केला जाणार. छत्रपती संभाजीनगर बीड महामार्गावरील कला केंद्रात तोडफोड. संतप्त जमावाकडून 8 वाहनांची तोडफोड. परिसरातल्या 20 गावांचा होता कला केंद्राला विरोध. रायगडच्या अलिबाग तालुक्यामध्ये सर्वाधिक 353 मिलीमीटर पावसाची नोंद. मुरुड, खालापूर, श्रीवर्धन, महाळ, म्हसाळामध्ये देखील 200 मिलीमीटर पर्यंतचा पाऊस कोसळला. सिंधुदुर्गमधील आंबोली घाटामध्ये अस्वच्छता करणाऱ्यांना दणका. गेल्या 2 दिवसात 13 जणांवर दंडात्मक कारवाई. रत्नागिरी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू. 170 जागांसाठी तब्बल 8,713 अर्ज. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आणि MIDC मध्ये भरती प्रक्रिया सुरू. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ उभ्या ट्रॅव्हल्सला ट्रेलरची जोरदार धडक. अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर ट्रेलर चालक फरार.
सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये कालावल आणि तोंडवळी खाडीमध्ये अनधिकृत वाळू उत्खननासाठी उभारण्यात आलेले दगडी रॅम्प महसूल प्रशासनाकडून जमीनदोस्त, अनधिकृत वाळू वाहतुकीवर निर्बंध. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.